जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले किडनी विकार, किडनी प्रत्यारोपण आणि डायलिसिस तज्ज्ञ डॉक्टर सागर हासे यांनी डायबेटिक किडनी डिसीज, मधुमेहामुळे होणारा किडनीचा आजार या विषयावर सविस्तर माहिती दिली। यावेळी त्यांनी या आजाराची कारणे, लक्षणे, उपचार पद्धती तसेच रुग्णांनी घ्यावयाची आवश्यक काळजी याबाबत मार्गदर्शन केले। डॉक्टर हासे यांनी सांगितले की दीर्घकाळ अनियंत्रित राहणाऱ्या मधुमेहामुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो। सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची लक्षणे जाणवत नसली तरी नियमित तपासणीद्वारे तो ओळखता येतो। लघवीत प्रथिने जाणे, पायांना सूज येणे, थकवा जाणवणे, रक्तदाब वाढणे आदी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये। मधुमेह नियंत्रणात ठेवणे, नियमित तपासण्या करणे, योग्य आहार व औषधोपचार घेणे यामुळे किडनीचे नुकसान टाळता येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले। नमस्कार, मी डॉक्टर सागर आनंद हासे, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट अँड ट्रान्सप्लांट फिजिशियन, मूत्रपिंड विकार तज्ञ आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन। मी मेडिकल हॉस्पिटल फुल टाइम कार्यरत आहे। तर आपण आज डायबेटिक किडनी डिसीज या विषयावरती आपण थोडंसं बोलूया। तर डायबेटिक किडनी डिसीज म्हणजे काय? ज्या रुग्णांमध्ये मधुमेह दीर्घकाळ नियंत्रणात नसतो त्या रुग्णांमध्ये हा डायबेटिक किडनी डिसीज होण्याचे चान्सेस जास्त असतात। तर नेमकं डायबेटिक किडनी डिसीज म्हणजे काय? दीर्घकाळ शुगर नियंत्रण नसल्यामुळे किडनीची फिल्टरिंग कॅपॅसिटी कमी होते आणि जे आपल्या मूत्रपिंडाच्या काही स्मॉल ब्लड वेसल्स असतात त्यांचं फंक्शन थोडंसं कमी व्हायला सुरुवात होते आणि दीर्घकाळ जर शुगर कंट्रोलमध्ये जर नसेल तर मग हळूहळू हे मूत्रपिंड निकामी होण्यास सुरुवात होते। तर आता किती कॉमन आहे डायबेटिक किडनी डिसीज? तर ऑलमोस्ट भारतामध्ये 30 ते 40% रुग्णांमध्ये हे डायबेटिक किडनी डिसीजचं प्रमाण आढळून येतं। तर आता याच्यामध्ये आपण लक्षणं काय दिसू शकतात? तर सुरुवातीला काही लक्षणं खूप कमी दिसतात किंवा लक्षणं नसतात सुद्धा। यासाठी वेळोवेळी रुग्णांनी येऊन तपासणी करणं गरजेचं असतं आणि लॉंग टर्म समजा खूप दीर्घकाळ जर शुगर आहे त्या रुग्णांमध्ये कोणते लक्षण आढळून येतात? तर पायावरती सूज येणे, चेहऱ्याला सूज येणे, लघवीमधनं फेस जाणे किंवा बीपीचं प्रमाण वाढणे, हे थोडक्यात त्यांची आणि हळूहळू नंतर भूक कमी लागणे, अशक्तपणा, मळमळ होणे हे लक्षणं त्यांना रुग्णांमध्ये दिसायला सुरुवात होते। तर ते निदान कसं करायचं? डायबेटिक किडनी डिसीजचं आपण निदान कसं करायचं? त्याला खूप अशा सिंपल ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट असतात। सिंपल म्हणजे युरिन मध्ये आपण युरिन अल्ब्युमिन चेक करतो, त्याची टेस्ट आहे युरिन अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो, आणि ब्लड मध्ये आपण सिरम क्रिएटिनिन म्हणून एक तपासणी असते ती चेक करतो, आणि EGFR या सिंपल टेस्ट आपण करून त्याचं निदान आपण करू शकतो। आणि आणखीन जर शुगरची तपासणी करायची असेल तर आपण HbA1c जी प्रत्येक आपण 3 महिन्याला आपण ती चेक करत असतो, आणि लिपिड प्रोफाईल जे आपल्या चरबीचं प्रमाण किती आहे ते आपण चेक करायला पाहिजे। तर या सिंपल टेस्ट करून आपण डायबेटिक किडनी डिसीज निदान आपल्याला ते करता येऊ शकतं। आता हे डायबेटिक किडनी डिसीज वरती आपण प्रिव्हेन्शन काय काय किंवा ट्रीटमेंट काय असते? तर प्रिव्हेन्शन म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साखरेचं प्रमाण अगदी नियंत्रणात ठेवणे, ठीक आहे। आणि दुसरं म्हणजे ब्लड प्रेशरचं प्रमाण ते नियंत्रणात ठेवणे, मिठाचं प्रमाण सुद्धा ते कमी ठेवणे, किंवा म्हणजे ज्यांना ओबेसिटीचा त्रास आहे, स्थूलपणा आहे, त्या पेशंटनी वेट रिडक्शन म्हणजे वेट कमी करायला पाहिजे। दररोज ऍटलिस्ट 30 ते 35 मिनिटं आपलं नॉर्मल वॉकिंग अशा रुग्णांनी करायला पाहिजे। दुसरं म्हणजे जर काही व्यसन असेल, धूम्रपान असेल तर ते आपण ते स्टॉप करायला पाहिजे किंवा क्विट करायला पाहिजे। हे सिंपल प्रिव्हेन्शन आहेत जेणेकरून आपण डायबेटिक किडनी डिसीज प्रोग्रेशन थांबवण्यासाठी आपण ते यूज करू शकतो। आता ट्रीटमेंट काय असते याच्यावरती? तर ज्या पेशंटना डायबेटिक किडनी डिसीज झालाय त्यांनी कधी तपासणी करायला पाहिजे? जर ज्या पेशंटना ऑलरेडी निदान झालेलं आहे डायबेटिक किडनी डिसीज त्यांनी महिन्यातून 3 ते 6 महिन्यातून एकदा तपासणी करून घेतली पाहिजे। जे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे युरिन अल्ब्युमिन टेस्ट आणि सिरम क्रिएटिनिन टेस्ट हे ऍटलिस्ट 3 ते 6 महिन्यातून चेक करणं गरजेचं आहे। आणि ज्या पेशंटला निदान नाही झालेलं, ज्यांना लेटेस्ट म्हणजे शुगर डिटेक्ट झाले त्या पेशंटने ऍटलिस्ट
वर्षातून एकदा तरी हे तपासणी करून घेतलं पाहिजे, जेणेकरून योग्य वेळी जर निदान जर झाले तर आपल्याला ते जे डायबेटिक किडनी डिसीज आपल्याला तो प्रिव्हेंट करता येईल. किंवा मग ज्या पेशंटना ऑलरेडी डायबेटिक किडनी डेव्हलप झालाय पण योग्य वेळी निदान झालं आणि योग्य जर उपचार घेतले तर आपण ते रॅपिड प्रोग्रेशन ते आपण थांबवू शकतो. आणि याच्यावरती आता उपचार काय, समजा ज्या पेशंट ऑलरेडी डेव्हलप झालाय डायबेटिक किडनी डिसीज, त्यावरती आपण एकतर शुगर साठी आपण शुगरच्या ट्रीटमेंट देऊ शकतो, नंतर बीपी कंट्रोल करण्यासाठी बीपीच्या मेडिकेशन, बाकी त्यांना आपण डाएट वगैरे त्यांचं डाएट वगैरे प्रॉपर असला पाहिजे. हे सगळे प्रॉपर ट्रीटमेंट जर घेतली तर आपण निश्चितच जे काही डायबेटिक किडनी डिसीज ज्या ऑलरेडी पेशंटला डेव्हलप झालेला आहे त्या पेशंटचं आपण रॅपिड प्रोग्रेशन थांबवून त्यांना पुढे डायलिसिसची गरज पडणार नाही, किंवा मग ते डायलिसिस आपण दीर्घकाळ आपण थांबवू शकतो. ठीक आहे. तर अशा यासाठी डायबिटीस निदान होणे आणि डायबेटिक किडनी डिसीजचं निदान झाल्यानंतर प्रॉपर प्रिकॉशन, प्रॉपर ट्रीटमेंट, वेळेवरती फॉलोअप ठेवणे आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन आपण निश्चितच डायबेटिक किडनी डिसीज हे प्रिव्हेंट करू शकतो आणि आपण दीर्घकाळासाठी डायलिसिस प्रिव्हेंट करू शकतो. यावेळी मेडिकवर हॉस्पिटलच्या केंद्रप्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती दिली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजना तसेच माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनांअंतर्गत पात्र रुग्णांना उपचारांचा लाभ दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासकीय योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या काही शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आर्थिक मदत व उपचार सुविधा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.